मुख्यमंत्री फडणवीस हे आज या चिमुकल्यांशी संवाद साधणार आहेत। आजचा शाळेचा त्यांचा पहिला दिवस आहे। नवीन वर्षाची, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज या मुलांची होते आणि या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस या शाळेत उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना गुलाबाचं फूल देत त्यांचं शाळेतला पहिल्या दिवसानिमित्तानं स्वागत करणार आहेत। तर आज वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मंत्री उपस्थित राहून शाळेच्या प्रवेशोत्सवाला विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत। दुर्वेश इथली ही शाळा जिथे मुख्यमंत्री हजर राहिलेले होते, शाळेतल्या मुलांचं त्यांनी स्वागत केलेलं होतं। तर उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा साताऱ्यातल्या एका शाळेत गेलेले होते, तिथे विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलेला होता। ही दृश्य मुख्यमंत्री फडणवीसांची। तर एका ठिकाणी दुर्वेशमधल्या शाळेत मुख्यमंत्री उपस्थित होते, तिथल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केलेलं आहे। तर दुसऱ्या एका शाळेत प्रवेशोत्सवासाठी आता मुख्यमंत्री अगदी काही क्षणातच दाखल होतील। या चिमुकल्यांशी मुख्यमंत्री संवाद साधतील, शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांचं स्वागत करतील। तर मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडनं। विजय, आजचा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठीचा पहिला दिवस साजरा करणं, काय नेमकी शाळांमधला अनुभव, विद्यार्थ्यांचे नेमके चेहऱ्यावरचे काय भावभावना आहेत, काय कसा आनंद आहे त्यांना? तर शैक्षणिक वर्षाचा शाळेचा हा पहिला दिवस आणि विद्यार्थ्यांचं स्वागत होतं। हे आणि एक साथ स्वागत ताली शुरू करेंगे। शुरू कर। सर आपले पीएम श्री दीपक इंद्रचा गुरु या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। बसा बेटा बसा। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वांचे लाडके आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या पावनभूमीमध्ये आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत। पुनश्च एकदा सरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। स्वागत। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो त्यांनी कुमारी संजना किंवा पाठ्यपुस्तक गणवेश वाटप बाबू मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते टाळ्या वाजवा सर्वांनी। हे बेबी बेबी खाली बस। आदरणीय सरांना विनंती करतो आणि मुलांना गुलाब पुष्प देऊन आणि गोड देऊन सरांनी स्वागत करावं। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब। काय शिकायचं तुला? भविष्यात काय व्हायचंय? काय शिकावं तुला? मग म्हणा तुला काय शिकायचंय? काय व्हायचंय जीवनात? पोलीस व्हायचंय? व्हेरी गुड, पोलीस व्हायचंय। तुला काय व्हायचंय बेटा? सांग बेटा सांग लागू नको सांग। पोलीस अरे शिक्षक कोणाला व्हायचा? शिक्षक टीचर 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 कोणाला व्हायचं आहे? हात वर करा सर, बरोबर सर सर हात वर करा।
त्याच्यावर येत नाही. शिक्षकांना आपण मदत करून मराठी आमची मायबोली ही राजभाषा असेल तिथे आम्ही तिचा पान फिरून तिला नेऊ वैभवाचे शिरी कारण खरोखर बाबली मास आपली बोलतो मराठी हलो धन्य ऐकतो मराठी आणि म्हणून मराठी कविता आम्ही स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून माझ्या बालचिमुकल्या विद्यार्थ्यांना आपण माय मराठी ही सुंदरशी कविता पाहत आहोत. संजीवनी मराठी यांनी लिहिलेली कवयित्री संजीवनी मराठे यांनी आईची उपमा दिलेली आहे. आई म्हणजे मित्रांनो जगात सर्वात मोठं न्यायालय म्हणजे ते सर्वात मोठं न्याय म्हणजे आई असते आणि म्हणून आईची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. तुला आईचं जगात प्रेम आईचं असं म्हटलं जातं. एका कवीने म्हटलेले पण आहे आई म्हणजे काय असते. आई म्हणजे डोळ्याचा दिवा असते, अंगण्याचा दिवा असते आणि लंगड्याचा पाय असते, दुधावरती चाय असते. आई म्हणजे शिदोरी सरतही नाही आणि ती उरतही नाही. म्हणून आई फार मोठी सर्वस्व आहे आणि त्या आईची उपमा आपल्या मराठी भाषेला संजीवनी मराठी यांनी दिलेला आहे. माय मराठी आपल्या मराठीचा गोडवा, मराठीचं महत्व, मराठीचा महिमा, सर्व काही महत्व मराठीची थोरवी या कवितेमध्ये संजीवनी मराठी यांनी स्पष्ट करून सांगितलेली आहे. मित्रांनो, कष्टामधली तुझी तर गोडी चाखायची मजा आई. आई तुझ्या कष्टानं जे अन्न शिजवतेस ना ते मला खायला फार आवडतं. कारण